तर अमेरिकेचे 560 जवान हे ठार झालेले आहेत, त्याबरोबरच जखमी झालेले आहेत असा दावा हा इराणनं केलेला आहे। अमेरिकेच्या मित्र देशातले अनेक लष्करी तळ हे देखील उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणनं केलेला आहे। आमच्या हल्ल्यानंतर कुवेतनं हवाई तळ हे बंद केलेले आहेत असं इराणनं म्हटलेलं आहे। तर बहरीनमधल्या अमेरिकेच्या तळाचं आमच्या ड्रोन हल्ल्यानं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। कुवेतमध्ये देखील अमेरिकेच्या दूतावासावरती आम्ही हल्ला चढवलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे असं इराणकडून सध्या सांगण्यात येत आहे। तर ही तीन दृश्य आपण पाहतोय। कुवेतमधल्या अमेरिकी दूतावासावरती इराणकडून हल्ला चढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बहरीनमध्ये देखील अमेरिकेचे जे तळ आहेत त्या तळावरती हल्ला चढवण्यात आलेला आहे। तर कुवेतच्या हवाई तळावरती देखील इराणकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि तीन दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट सध्या या सगळ्या शहरांमध्ये आपल्याला दिसून येत आहेत। नागरिकांची धावपळ सुरू आहे आणि यामध्ये जवळपास 580 सैनिक हे मारले गेल्याचा दावा इराणनं सध्या केलेला दिसतोय। तर जवळपास 2 ते 3 तास झालेले आहेत। इराणकडून सातत्यानं या सगळ्याच आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती हल्ले करण्यात येत आहेत। मग यामध्ये कुवेत असेल, बहरीन असेल, दुबई असेल, या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इराणकडून सध्या सातत्यानं ड्रोनच्या माध्यमामधून हल्ले चढवण्यात येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।